नमस्कार शेतकरी मंडळींनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आता महसूल विभागाकडून एक महत्त्वाचा निर्णय जो आहे तो समोर आलेला आहे. शेतीची जी जमीन आहे ती सपाट करण्यासाठी आता शेत रस्ता तयार करण्यासाठी तसेच इतर कृषी कामांसाठी लागणाऱ्या माती आणि मुरमावरील रॉयल्टी माफ आता करण्यात आलेली आहे. आणि या निर्णयामुळे शेतकऱ्यांना शेतीची जी कामे आहेत ती करताना होणारा अतिरिक्त जो खर्च असतो आणि काही प्रशासकीय अडचणी असतात त्या कमी होण्याची शक्यता आहे. आता हा संपूर्ण व्हिडिओ शेतकरी मंडळींनो तुम्ही नीट बघून घ्या, तुमच्यासाठी माहितीपूर्ण असणार आहे. आता नेमका निर्णय जो आहे तो नक्की काय झालेला आहे हे जर आपण बघितलं, ओके, तर राज्य सरकारने शेतीशी संबंधित कामांसाठी लागणाऱ्या आता माती, मुरूम आणि इतर संबंधित गौण खनिजांवरील रॉयल्टीमध्ये आता सवलत दिलेली आहे शेतकरी मंडळींना. म्हणजेच की आता शेतकऱ्याला आपल्या शेतीच्या कामासाठी माती किंवा मुरूम लागणार असेल तर त्यासाठी रॉयल्टीचा आर्थिक भार राहणार नाही आहे त्यांच्या डोक्यावर. ओके, आता कोणत्या कामांसाठी याचा नक्की फायदा होणार आहे याची जर आपण कारणे बघितली, ओके, तर या निर्णयाचा जो फायदा आहे तो प्रामुख्याने शेतीशी संबंधित कामांसाठी होणार आहे. उदाहरणार्थ बघा, शेत जमीन सपाट करणे किंवा उंच सखल जमिनी शेती योग्य करणे, तसेच शेतात जाण्यासाठी शेत रस्ता तयार करणे, वहिवाटीचा रस्ता तयार किंवा दुरुस्त करणे, शेततळे, विहीर किंवा इतर कृषी कामांसाठी आवश्यक मातीचा वापर करणे आणि शेतघर किंवा गोठ्यासारख्या शेतीशी संबंधित कामांसाठी आवश्यक माती मुरमाचा वापर करणे. या सगळ्या प्रकारच्या कृषी कामांसाठी आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. तसेच आता शेतकऱ्यांचा एक मोठा प्रश्न आहे की ट्रॅक्टर अडवला जाणार का? ओके, ट्रॅक्टर जो आहे आमचा तो अडवला जाणार का? तर आता याच मुद्द्यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वाचे स्पष्टीकरण सुद्धा दिलेले आहे. शेतीच्या कामासाठी माती किंवा मुरूम घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या वाहनांना केवळ रॉयल्टीच्या कारणावरून अनावश्यक त्रास देऊ नये अशी सरकारची भूमिका आहे. तसेच तलाठी, तहसीलदार किंवा पोलिसांकडून शेतीच्या कामासाठी माती मुरूम वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांना विनाकारण अडवले जाऊ नये असे स्पष्टसुद्धा करण्यामध्ये आलेलं आहे. ओके, आणि त्यामुळे होणार काय, यापुढे शेतीच्या कामासाठी माती मुरूम घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांना अनावश्यक प्रशासकीय अडथळ्यांना सामोरे जावे लागू नये हा या निर्णयाचा महत्त्वाचा आता भाग झालेला आहे. ओके, तसेच आता शेतकऱ्यांचा यामध्ये खर्च नक्की कसा कमी होणार हे जर आपण बघून घेतलं कारण, ओके, हे जर कारण आपण बघून घेतलं तर शेत जमीन सपाट करायची असेल किंवा शेत रस्ता तयार करायचा असेल तर मोठ्या प्रमाणात माती किंवा मुरूम लागतो शेतकरी मंडळींना, राईट. आता यासाठी पूर्वी रॉयल्टी आणि संबंधित प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांचा जो खर्च होता तो वाढतच होता आणि आता शेतीच्या कामासाठी रॉयल्टीमध्ये मिळाल्यामुळे माती मुरुमाशी संबंधित खर्च जो आहे तो कमी होण्याससुद्धा मदत होणार आहे. विशेषतः जमीन सुधारणा आणि शेत रस्त्यांसारख्या कामांमध्ये याचा फायदासुद्धा होऊ शकणार आहे. आता एक प्रश्न येतो की स्वतःच्याच शेतातील माती काढता येणार का? ओके, तर याचं उत्तर सांगायचं झालं तर शेतकऱ्याला स्वतःच्या शेतातील जमीन जी आहे ती शेती योग्य करण्यासाठी मातीचे उत्खनन करायचे असल्यास त्यासाठी पूर्वीच्या नियमांमध्ये काही सवलतीसुद्धा देण्यात आलेल्या आहेत. मात्र याचा अर्थ शेतकरी कुठूनही मनमानीपणे माती किंवा मुरूम काढू शकतो असा अजिबात अर्थ होत नाही आहे. माती किंवा मुरूम कुठून घेतला जात आहे आणि त्याचा वापर कशासाठी केला जात आहे यानुसार संबंधित नियमसुद्धा लागू होऊ शकतात. ओके, तसे आता यामध्ये जर आणखीन एक अपडेट द्यायची जर झाली तर आता जर माती किंवा गाळ जो आहे तो सार्वजनिक जलस्रोत, तलाव, नाला किंवा महसुली क्षेत्रातून काढायचा असेल तर संबंधित विभागाची परवानगी आणि प्रक्रियासुद्धा लागू होऊ शकते यामध्ये. उदाहरणार्थ समजा महसुली नाल्यातून माती काढण्याच्या बाबतीत संबंधित अधिकाऱ्याची परवानगी आवश्यक असू शकणार आहे. त्यामुळे रॉयल्टी माफ झाली म्हणजे कुठूनही तुम्ही माती मुरूम काढता येईल असा अर्थ तुम्ही घेऊ नका मंडळींनो. ओके, तसे आता नंतरची एक अपडेट आहे की व्यावसायिक वापरासाठी ही सवलत आहे का? तर याचं उत्तर स्पष्टपणे आहे नाही. ही सवलत जी आहे ती फक्त शेतीच्या आणि कृषी उपयोगाच्या कामासाठी आहे. शेतकऱ्याच्या शेतीच्या कामासाठी लागणारी माती किंवा मुरूम आणि त्याचा व्यावसायिक वापर यामध्ये फरक आहे. माती मुरूम काढून त्याची विक्री करणे किंवा व्यावसायिक वापर करणे यासाठी या रॉयल्टी माफीचा आधार घेताच येत नाही आणि नियमांचा गैरवापर झाल्यास संबंधित कायद्यानुसार कारवाईसुद्धा होऊ शकणार आहे. ओके, आता अजून एक अपडेट आहे याबद्दलची, ती म्हणजेच की शेतकऱ्यांनी नक्की कोणत्या गोष्टी या संदर्भात लक्षात ठेवाव्यात. ओके, आता इथे काही पॉईंट आहेत ते तुम्ही मंडळींनो लक्षात ठेवा की पहिली गोष्ट म्हणजे माती किंवा मुरुमाचा वापर शेतीच्या कामासाठीच करा. दुसरी गोष्ट, सार्वजनिक ठिकाणाहून माती, गाळ किंवा मुरूम घेताना संबंधित परवानगीची आवश्यकता आहे का हे आधी तुम्ही तपासून घ्या.
नंतरची गोष्ट म्हणजे रॉयल्टी माफीचा अर्थ उत्खननासाठीचा सर्व नियम संपले असा होत नाही. ओके. चौथी गोष्ट, व्यावसायिक वापरासाठी या सवलतीचा गैरवापर करू नका तुम्ही. आणि नंतरची पाचवी गोष्ट लास्ट, शेतीच्या कामासाठी माती मुरुम वाहतूक करताना अनावश्यक त्रास झाल्यास संबंधित महसूल अधिकाऱ्यांकडे तुम्ही माहितीसुद्धा घेऊ शकता. आता शेतकरी मंडळींसाठी हा जो निर्णय आहे तो का महत्त्वाचा आहे, तर महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांना शेत जमीन सपाट करणे, शेतरस्ता तयार करणे, जमीन सुधारणा करणे यासाठी माती आणि मुरुमाची आवश्यकता असते बऱ्याच प्रमाणात. विशेषतः उंच सकल किंवा पाण्याचा निचरा व्यवस्थित नसलेल्या शेतांमध्ये जमीन सुधारण्यासाठी माती मुरुमाचा वापर हा करावाच लागतो. आणि अशा वेळी रॉयल्टीचा जो खर्च आहे आणि प्रशासकीय प्रक्रिया या 2 गोष्टी शेतकऱ्यांसाठी अडचणीची ठरत होती. त्यामुळे आता सरकारच्या या निर्णयामुळे शेतीची जी कामे आहेत ती तुलनेने सोपी आणि कमी खर्च निघणार याचा जो प्रयत्न आहे तो करण्यात आलेला आहे सरकारकडून. तसेच आता यामधील जर आपण थोडक्यात महत्त्वाचे जर मुद्दे जर बघितले, ओके, तर काय दिसून येतं की शेतीच्या कामासाठी आता माती मुरुमावरील रॉयल्टी जी आहे ती माफ करण्यात आलेली आहे. शेतजमीन सपाटी करण्यासाठी फायदा झालेला आहे, शेत रस्ता तयार करण्यासाठी फायदा झालेला आहे, शेती योग्य जमीन सुधारण्यासाठी पण फायदा झालेला आहे. शेतीच्या कामासाठी माती मुरुम वाहतूक करताना अनावश्यक अडथळे जे आहेत ते टाळण्याचे निर्देश दिलेले आहेत. पण त्याचवेळी व्यावसायिक वापरासाठी ही सवलतसुद्धा दिलेली नाही आहे. आणि सार्वजनिक जलस्रोत किंवा इतर ठिकाणांहून माती मुरुम काढताना लागू असलेल्या परवानगीच्या नियमांचे पालन करणे आवश्यकच राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा जो निर्णय आहे तो शेतीची जमीन सुधारण्याचा खर्च आणि प्रशासकीय त्रास कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा दिलासा मानला जात आहे. तर मंडळींनो, तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला कृपया करून लाईक करा. तुम्ही कमेंटही करू शकता तुम्हाला काही कमेंट करायची असेल तर. आणि या बडी चॅनलला माझ्या सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.